श्रोते नमस्कार. निसर्ग रक्षणात नवी पिढी या संदर्भात पुन्हा एकदा आपल्याशी संवाद साधणार आहे पर्यावरण दक्षता मंडळाची कार्यकारिणी सदस्य आणि प्रकल्प प्रमुख सुरभी वालावलकर. सुरभी नमस्कार. नमस्कार. आज तुझ्यासारखी जी तरुण मुलं आहेत किंवा स्थानिक नागरिक असतील त्या ठिकाणचे, हे पर्यावरण कसं जपतायत हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नव्या पिढीचा सहभाग कसा आहे त्याविषयी सांगा. खरं तर पर्यावरण हा विषय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी डॉक्युमेंटरी किंवा चित्रपट हे प्रभावी माध्यम आहे. कारण की जो विषय आपण एखाद्या लेखामधून जो पोहोचू शकत नाही तो चित्रपटामधून खूप लवकर पोहोचतो, लघुपटातून विशेषतः. लघुपटातून. तर यामध्येच पर्यावरण या विषयामध्ये देखील अनेक लघुपट सध्या आलेले आहेत. यामधलंच एक नाव घ्यावं असं वाटतं ते म्हणजे मयुरेश हेंद्रे, जो ठाण्यामध्येच राहतो आणि त्याने जो स्वतः पर्यावरण विषयामध्ये म्हणजे वाईल्ड लाईफ छायाचित्रकार देखील आहे आणि तो लघुपट देखील बनवतो. तर त्यामध्ये त्याने ईशान्य भारतामध्ये राहून तिकडच्या ब्रह्मपुत्रा नदीच्या परिसरातली फोटोग्राफी आणि फिल्म मेकिंग त्याने केलेलं आहे. अच्छा. तर नॉर्थ ईस्ट किंवा ईशान्य भारत हे अतिशय समृद्ध क्षेत्र आहे विविधतेच्या दृष्टिकोनातून. इकडचा त्याचा एक फोटो खूप व्हायरल झाला होता. तर तो म्हणजे गोल्डन रॉयल बेंगॉल टायगर, ही तिकडची सापडणारी एक प्रजाती आहे. त्याचा फोटो त्याचा भरपूर म्हणजे तो रेअर आहे ऍक्च्युली. तर तो फोटो त्याने काढला होता आणि तो व्हायरल देखील झाला होता. आणि उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आहे, तिकडे देखील तो काही काळ कार्यरत होता. त्याने सुद्धा या विषयातलं शिक्षण घेतलेलं आहे. म्हणजे त्याने UK मधून वाईल्ड लाईफ फिल्म मेकिंगमध्ये MA केलेलं आहे आणि प्रॉपर त्या विषयाचं शिक्षण घेऊन तो आता या विषयामध्ये पर्यावरण अवेअरनेससाठी काम करतो. त्याने अजून एक फिल्म केली होती पूर्णिमा देवी बर्मन, ज्या नॉर्थ ईस्टमध्येच आहेत. त्यांचं ग्रेटर ॲडजटंट स्टॉर्क नावाच्या एका पक्षावरती काम आहे. तर त्यांनी त्याच्यावरती एक फिल्म केलेली होती, ते देखील अतिशय इंटरेस्टिंग. या माहितीपटातून लोकांपर्यंत पोहोचणं हे खूप आकर्षित करणारं आहे अर्थातच प्रेक्षकांना. आणि दुसरं अजून एक नाव घ्यावं असं वाटतं की एक नागालँडमधला एक मुलगा आहे पेलेविझो मेयेसे नावाचा. तो देखील नॉर्थ ईस्टमधली जी बायोडायव्हर्सिटी स्पेशली नागालँडमधली ती लोकांपर्यंत फिल्म्सच्या माध्यमातून पोहोचवत असतो. अरे वा. मी जेव्हा नॉर्थ ईस्टमध्ये गेले होते एका एन्व्हायरमेंटल एज्युकेशन किंवा पर्यावरण शिक्षणातल्या कोर्ससाठी, तेव्हा माझी या सर्वांची तिकडे भेट झाली होती. अरे वा. आणि पर्यावरण दक्षता मंडळ सुद्धा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एका लघुपट महोत्सवाचं आयोजन करतं, त्याबद्दल सांग. पर्यावरण दक्षता मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या दोघांच्या संयुक्त विद्यमाने गेले जवळजवळ 16 वर्ष आपण पर्यावरण लघुपट महोत्सव भरवतो. तर त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातून विविध लोकांच्या आपण फिल्म्स मागवतो. म्हणजे त्यांनी त्या ज्या विषयामध्ये फिल्म्स केल्या आहेत त्याचा आपण स्पर्धा घेतो. एक बेसिक म्हणजे अमॅच्युअर कॅटेगरी असते आणि एक प्रोफेशनल कॅटेगरी असते. अशा 2 विभागामध्ये आपण स्पर्धा घेतो आणि ते विविध विषयातले म्हणजे आत्ताच आपण उल्लेख केला मागच्या भागामध्ये कचरा असेल किंवा तुमच्या स्थानिक समस्या असतील किंवा बायोडायव्हर्सिटी असेल, अशा अनेक विषयामधले फिल्म्स ते आपल्याला पाठवतात आणि त्याचा आपण एक महोत्सव भरवतो जेणेकरून जनजागृती होते त्या विषयामध्ये. मला अजून एक सांगायला आवडेल की आता 5 जूनला पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपण लघुपट महोत्सवाचं आयोजन करत आहोत. एका परीने लोकशिक्षणाचंही हे माध्यम आहे असं म्हणता येईल. तर सुरभी वालावलकर, तू स्वतः आणि इतरही तुझ्यासारखी नव्या पिढीची मुलं या क्षेत्रामध्ये काम करतायत, हे निश्चितच आशादायक आहे. तू इथे आलीस आणि आमच्याशी संवाद साधलास. आभार मानते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.